श्रीराम समर्थ. विदेहापरी तालोनी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा बहुलोक जे मेळवीती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. चैतन्य चिंतन 5 प्रश्नोत्तर. मागील एका रविवारी संध्याकाळी कानडी शंका समाधानात एक प्रश्न आला होता. श्री महाराजांना परभणीच्या एका जमीनदाराने मी सर्वस्व रामाला दिले तरी मला समाधान नाही असे सांगितल्यावर श्री महाराज त्यांना तुम्ही सर्व दिले खरे पण स्व दिला नाहीत असे म्हणाले. याविषयी बेंगळूरच्या श्री महाराजांचे भक्त लक्ष्मीश यांच्या मनात एक प्रश्न आला. त्यामुळे त्या दिवशीच रात्री त्यांनी फोन करून विचारले. तेव्हा श्री महाराजांच्या प्रेरणेनुसार त्या शंकांचे समाधान केले. ते प्रश्नोत्तर रूपातील संवाद येथे खाली देत आहे. प्रश्न. गुरुजी, हे सर्व विश्व भगवंताचे आहे अशी भावना असायला पाहिजे असे म्हटले आहे. मग ती केवळ भावना आहे का वास्तविकता आहे? उत्तर. समाधान. हो, हे सर्व विश्व भगवंताचे आहे हीच वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर हे विश्व भगवंतच आहे. प्रश्न. हे सर्व विश्व भगवंतच आहे म्हटल्यावर मी दान केले हे कसे होईल आणि त्याचे पुण्य मला कसे लाभेल? उदाहरणार्थ, शेजाऱ्यांचे घर जर मी दान केले तर त्याचे पुण्य मला कसे लाभेल? उत्तर. जे आहे ते सर्व भगवंताचे आहे नव्हे भगवंतच आहे असे म्हणणे ही पारमार्थिक दृष्टी आहे. मी शेजाऱ्यांचे घर देणे जे उदाहरण सांगितलेले आहे ते पारमार्थिक दृष्टीने ज्याला मी माझे समजतो ते देणे हे व्यावहारिक व देहबुद्धीच्या दृष्टीने असते. दृष्टीचे 3 प्रकार आहे. 1 पारमार्थिक दृष्टी, 2 प्रातिभाषिक दृष्टी, 3 व्यावहारिक दृष्टी. आपण व्यावहारिक दृष्टीने व्यवहार करीत असल्यामुळे मी ती वस्तू दिली असे होईल. ते कसे तर एकदा समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला गेले होते, पण ते गावात न जाता गावाबाहेर एका झाडाखाली बसले होते. तसेच 1-2 दिवस झाले. तिकडे पांडुरंग समर्थ आपल्या दर्शनाला न आल्यामुळे चिंतित झाला. तेव्हा पांडुरंगाने त्याच्या भक्तामार्फत म्हणजे सेवकामार्फत समर्थांना बोलवणे पाठविले. तेव्हा समर्थ म्हणाले मी येणार नाही. कारण विचारल्यावर ते म्हणाले तू तुझा कमरेवरचा हात काढून कोदंडधारी हो, मगच मी येऊन नमस्कार करीन. इथे पांडुरंग पण भगवंत आणि रामसुद्धा भगवंत. मग समर्थाने असे का केले? हा संदर्भ कसा हे तुकाराम महाराज म्हणाले हे विश्व सगळे पांडुरंगच आहे. तुका झाला पांडुरंग. तुकाराम महाराज पांडुरंग झाले तरी सगळी पांडुरंगाची घरे म्हणून दुसऱ्यांच्या घरी गेले नाहीत. हा विषय श्री महाराजांच्या प्रवचनात आलेला आहे. दुसऱ्याच्या बायकोला आपली बायको असे म्हणता येईल का? व्यवहारात हे कसे शक्य होईल? सर्व जग परमात्मा स्वरूपाचा आहे म्हटल्यावर ही असली तर काय आणि ती असली तर काय असे समजून घेता येईल का? नाही. याला व्यावहारिक दृष्टी म्हणतात. हे विषय बेलसरे बाबांनी त्यांच्या प्रवचनात सविस्तार रीतीने सांगितले आहेत. त्यामुळे पारमार्थिक दृष्टी व व्यावहारिक दृष्टी दोन्ही वेगळ्या आहेत. सोन्याच्या दुकानात असलेली सगळी आभूषणे सोन्याचीच असतात. आपण जर 2 सोन्याच्या बांगड्या घ्याव्या म्हणून गेलो आणि तिथे जाऊन सोन्याच्या दुकानातील सोन्याचे काहीतरी 100 ग्राम देऊन टाका असे म्हटले तर चालेल का? नाही. तिकडे आपण मला पाहिजे त्या 2 बांगड्या द्या असेच म्हणावे लागते. अजून एक उदाहरण सांगतो. एक वडील त्यांच्या छोट्या मुलाला घेऊन
एका मिठाईच्या दुकानात गेले. तिथे साखरेचे केलेले वाघ, सिंह, बैल, उंट, हत्ती, कोंबडा अशी विविध प्रकारची खेळणी ठेवली होती. छोटा मुलगा वडिलांना म्हणाला, बाबा मला एक वाघ, एक सिंह पाहिजे, पण उंट नको. हे पाहिजे, हे नको. त्या छोट्या मुलाची अशी भावना आहे. वडिलांनी त्या साखरेच्या खेळण्यांचा भाव विचारल्यावर 50 रुपये किलो असे तो दुकानदार सांगतो. तेव्हा तो फार तर 5 रुपये कमी घ्या असे म्हणू शकेल. त्या साखरेच्या खेळण्याचे वजन करून देत असताना एका बाहुलीचा पाय तुटला तर त्या दुकानाच्या मालकाला काही दुःख होईल का? तेच परत विरघळून तो दुसरी खेळणी करतो, एवढेच. यामध्ये त्या मुलाची व्यावहारिक दृष्टी आहे आणि दुकान मालकाची पारमार्थिक दृष्टी आहे. सगळ्यात साखरच असली तरी व्यावहारिक दृष्टीने ते वडीलसुद्धा मुलासारखे सिंह, वाघ, उंट असे म्हणतात. याच रीतीने दुसऱ्यांचे घर दान करता येत नाही. व्यावहारिक दृष्टी असते. ते घर आपल्या स्वाधीन नसल्यामुळे आपल्याला ते दान करता येत नाही. त्यामुळे व्यावहारिक दृष्टीने जी वस्तू माझी असते केवळ त्याचेच आपल्याला दान करता येते. दानात 2 प्रकार आहेत. एक कर्तृतंत्र, 2 वस्तुतंत्र. हे दोन्ही शब्द समर्पण किंवा दान व शरणागतीशी संबंधित आहेत. कर्तृतंत्र समर्पणामध्ये समर्पण करण्याची वस्तू कर्त्याच्या मालकीची असते. मी वस्तू देतो असे म्हणणे म्हणजे मी माझ्या ताब्यातील वस्तू देणे आहे. वस्तुतंत्र समर्पण म्हणजे ज्या मीच्या आधाराने देतो असे आम्ही म्हणतो त्या मीलाच देणे, नंतर काही देण्याचा प्रश्नच राहत नाही. उदाहरण म्हणजे घरचा यजमान दुसऱ्यांना दत्तक गेला तर त्याची पत्ता, गोत्र यासह सर्व दत्तक गेलेल्या घराचे होऊन जातात. त्यासाठी पत्नी, मुले परत दत्तक जाण्याची आवश्यकता नसते. हेच वस्तुतंत्र समर्पण म्हणजे शरणागती आहे. ज्या अहंभावाच्या आधारावर उभा राहून मी देतो असे आम्ही म्हणतो त्या मीला देणे हे वस्तुतंत्र समर्पण किंवा शरणागती आहे. हेच खरे समर्पण किंवा शरणागती आहे. हे श्री महाराजांनी सर्व दिलेत पण स्व दिला नाहीत म्हणून त्या परभणीच्या जमीनदाराला सांगितलेल्याचा मर्म होते. प्रश्न: वस्तू दान केल्याने आपल्याला फल कसे प्राप्त होते? वस्तू दान केल्याने आपल्याला फल कसे प्राप्त होते? समाधान: जोपर्यंत आपल्याला दृश्य खरे वाटते तोपर्यंत दृश्याचे सर्व नियम, पद्धती व त्याचे सिद्धांत सत्य असतात. आपण हे दृश्य जगत जोपर्यंत सत्य मानतो तोपर्यंत हे सर्व व्यवहार पण सत्य, दान पण सत्य, वस्तू पण सत्य. त्यामुळे जे फल प्राप्त व्हायला पाहिजे ते सुद्धा सत्य. जोपर्यंत ते सगळे सत्य तोपर्यंत ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, स्वर्ग, नरक, कर्म, धर्म, कर्मफळ, धर्मफळ, पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म सर्व सत्यच. देहभाव आहे तोपर्यंत सर्व व्यवहार सत्य असतो. नवरा, बायको, पतिव्रता, धर्म, मुले सर्व सत्यच. हा देह मी नाही व मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. देहभाव आहे तोपर्यंत सर्व व्यवहार सत्य असतो. नवरा, बायको, पतिव्रता हा देह मी नाही व मी आत्मा आहे हे ज्ञान झाले म्हणजे नंतर हे कुठलेही सत्य नाही. आता आपण एका घराला आपले समजून तिथे राहून ते घर सोडून दिले म्हणजे त्याविषयीची आपली आपलेपणाची भावना निघून जाते. घराबद्दल असलेल्या सौंदर्याचा अभिमानसुद्धा निघून जातो. अशा रीतीने भावनांनी आपण बाहेर आलो तर त्या घराविषयी अनुकूल व अनानुकूल ही भावनासुद्धा निघून जाते. या रीतीने देहभावनेमधून आपण बाहेर पडलो तर त्या देहाच्या
अनुकूल अनानुकूल, सुख दुःख, पूर्वजन्म पुनर्जन्म सगळे नाहीसे होतात. हा देहच मी आहे या भावनेने हे सर्व सत्य वाटते. जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत तू तुझ्याबद्दल जे काही समजून घेतलेले आहेस, मानून घेतलेले आहेस, ऐकलेले आहेस, ते सर्व बाजूला सारून, म्हणजे मी पुरुष नाही, ब्राह्मण नाही, श्रीमंत नाही, पंडित नाही, सुंदर नाही, मंत्री नाही, अधिकारी नाही, ते नाही, हे नाही, असे तुझ्याबद्दल तू जे काही समजून घेतलेले आहेस, ऐकलेले आहेस, ते सर्व नाही म्हणून बाजूला सारले तर शेवटी राहणारी मी केवळ आहे ही शुद्ध जाणीव असते व तोच आत्मा असतो. तेव्हा जाणीव ही या शुद्ध जाणीवेच्या कॉन्शियस भावात असते. त्याच्याबद्दल ते तसे असे सांगता येत नाही. त्याच्याबद्दल ते तसे असे सांगता येत नाही. ही शुद्ध जाणीव मी आहे असे वाटल्यानंतर आपण कल्पना केलेला, ऐकलेला व सांगितलेला अशी सर्व काल्पनिक कवच गळून पडतात व आत केवळ एक शुद्ध तीच अनादी अनंत सच्चिदानंद स्वरूप होऊन जाते. जाणीवेचे असणे व असण्याच्या जाणीवेत राहणे हे आत्मज्ञान होय. जाणीवेचे असणे व असण्याच्या जाणीवेत राहणे हे आत्मज्ञान होय. समुद्रातील एक थेंब पाणी टेस्ट्यूबमध्ये घेऊन त्याची परीक्षा केली तर त्या समुद्रातल्या पाण्याची सर्व लक्षणे टेस्ट्यूबमधील त्या पाण्यात असतात. तसेच जी ब्रह्मवस्तू अनादी अनंत सतचित्त आनंद स्वरूप असलेली सर्वज्ञ सर्वशक्तिमान निर्गुण निराकार असते, त्याच्या एका थेंबाप्रमाणे असणाऱ्या अंतःकरणातील जाणीवेच्या भावनेत असणाऱ्या त्या आत्म्यामध्ये त्या ब्रह्माची सर्व लक्षणे असतात. एकदा आपण तेच होऊन गेलो तर आपल्याला जन्म मरण स्वर्ग नरक काही नाही. बंधन असले तर मोक्षाचा प्रश्न, पण तेथे बंधनच नाही. नंतर दान धर्म देणे व घेणे काही नाही. जिथपर्यंत तुला लक्ष्मीश असे समजतोस तोपर्यंत सर्व जग सत्य असते. सर्व जग सत्य आहे तर दानही सत्य, त्यातून प्राप्त होणारे फलही सत्य. प्रश्न: देह सोडल्यानंतर आपल्याला देहाचा संपर्क राहत नाही तेव्हा काय होते? समाधान: हा देह वास्तविक जड असून पंचमहाभूतांचा बनलेला आहे. खरं तर आपले व्यक्तित्व देह नसून त्या देहाच्या आत आहे. म्हणजे या देहाच्या आत पंचमहाभूतांच्या, पंचज्ञानेंद्रियांच्या, पंचकर्मेंद्रियांच्या व पंचप्राणांच्या सूक्ष्म तत्वांच्या बरोबर मन बुद्धी चित्त व अहंकार पण असतात. ते सर्व 24 सूक्ष्म तत्व सर्व एकत्र होऊन एक गाठोडे असते. त्याला आम्ही सूक्ष्म शरीर म्हणतो. बुद्ध्यवच्छिन्नम चैतन्यम म्हटल्यासारखे अंतःकरणात म्हणजे बुद्धीत प्रतिबिंबित असलेल्या आत्म्याला जीव म्हणतात. आपण देह सोडल्यानंतर वरती सांगितल्याप्रमाणे 24 सूक्ष्म तत्वांचे गाठोडे म्हणजे या सूक्ष्म शरीराबरोबर तो जीवही जातो. एवढेच नव्हे तर त्या सूक्ष्म शरीरामध्ये अजून एक छोटे गाठोडे असते. त्यात आपल्या अनेक जन्मातील संचित कर्म तसेच पाप पुण्य व वासना भरलेले असतात. त्याला कारणदेह असे म्हणतात. कारण शरीर किंवा देहामध्ये पुनर्जन्माला कारणीभूत असलेले सर्व संचित कर्मांच्या पुण्य पाप व वासना असतात. आपण देह सोडल्यानंतर ते 24 सूक्ष्म तत्व असलेले गाठोडे म्हणजे सूक्ष्म शरीराबरोबर जीव व कारणदेहसुद्धा देहातून बाहेर पडतात. नंतर आपले संचित कर्म पाप पुण्य व वासनांच्या अनुसार देह निर्माण होतो. त्यात हे सूक्ष्म शरीर जाऊन मिळते. आईच्या गर्भात जाण्याआधी मनुष्य देहाला अनुभवता येणे अशक्य होईल इतके पुण्य असेल तर ते सूक्ष्म शरीर स्वर्गात
जाऊन तेथे प्राप्त होणारा स्वर्गीय देह घेऊन त्या पुण्याचा अनुभव घेऊन मनुष्य देहात अनुभवता येईल एवढे पुण्य राहिले की मग स्वर्गातून खाली येऊन आईच्या गर्भात देह धारण करतो. त्याचप्रमाणे मनुष्य देहाला अनुभवता येणे अशक्य होईल इतके पाप असेल तर ते सूक्ष्म शरीर नरकात जाऊन तिथे नारकीय देह घेऊन तिथे पापाचे सगळे फळ भोगून मग मनुष्य शरीरामध्ये भोगता येणे इतके राहिले की मग नरकातून खाली येऊन मनुष्य देह धारण करतो व राहिलेल्या पापाचा अनुभव घेतो. स्वर्गात मिळणाऱ्या देहाला स्वर्गीय देह व नरकात मिळणाऱ्या देहाला नारकीय देह असे म्हणतात. या रीतीने आपण अनेक जन्मापासून देह बदलत येत आहोत. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. आपण जुने कपडे काढून नवीन कपडे धारण करतो तसे जीव पण सूक्ष्म तत्वाबरोबर जुना देह सोडून नवीन देहात प्रवेश करतात. या रीतीने आपण देह सोडल्यानंतरच्या अवस्था असतात. प्रश्न: आपले मन आणि भगवंताचे मन दोन्ही एकच असतात का वेगवेगळे असतात? समाधान: माझे मन हे माझ्या देहाला सीमित असलेल्या सुखदुःखांचा अनुभव घेतो, दुसऱ्यांच्या देहातील सुखदुःखांचा अनुभव घेत नाही. म्हणजे आपल्या देहातील मन फक्त आपल्या देहालाच व्यापलेले असते. तसेच संपूर्ण विश्व म्हणजे भगवंताचे शरीर असल्यासारखे आहे. त्या शरीरातील मनच विश्वव्यापी विश्वमन आहे. त्याला इंग्रजी भाषेत कॉस्मिक माइंड किंवा युनिव्हर्सल माइंड असे म्हणतात. या विश्वमनातील एक छोटासा कण आपल्या देहाच्या आत येऊन आपल्या देहालाच व्यापून टाकते. तेच आपले मन झालेले आहे. एवढेच नव्हे तर ते अत्यंत संकुचित होऊन देहापुरते सीमित राहिले. याचा परिणाम म्हणजे आपले मन क्षुद्र झाले, संकुचित झाले व त्याच्याबरोबर मलिन होऊन अल्पज्ञ, अल्पशक्तिमान व स्वार्थी होऊन भगवंतापासून विमुख आणि देहाभिमुख झाले. त्यामुळे या देहाला सुखात ठेवून आपण सुखी झाले पाहिजे असे म्हणू लागले. असे ते अज्ञानी होऊन गेले. या रीतीने आपले मन देहापुरते सीमित होऊन दिवसाचे 24 तास देहाच्या सुखदुःखांच्या अनुभवात राहू लागले. पण विश्वमनात ह्याच्या विरुद्ध लक्षणे आहेत. ते परमात्म्याला अभिमुख असून विशाल आहे, त्यामुळे शुद्ध आहे, समर्थ आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. आपण आपल्या मनाला विश्वमनाशी तादात्म्य करणे हेच अध्यात्म आहे. प्रश्न: आपले मन विश्वमनाबरोबर तादात्म्य झाल्यानंतरही एकच होऊन राहते का परत वेगळे राहते? समाधान: तेव्हा आपलं मन भगवंताचे मनच होऊन जाते. सत्पुरुषांचे मन तेव्हा आपलं मन भगवंताचे मनच होऊन जाते. सत्पुरुषांचे मन त्यांच्या देहापर्यंत न राहता ते विश्वमनाशी तादात्म्य होऊन भगवंताचे मनच होऊन जाते. त्या विश्वमनाच्या मार्फत सत्पुरुषांचे मन सगळ्यांच्या मनाला समजून घेते. त्यामुळे सत्पुरुषांना सगळ्यांच्या मनातील कळते. आपले मन आपल्या देहापर्यंत सीमित राहून भगवंतापासून विमुख होऊन देहाकडे अभिमुख आहे. त्यामुळे आपले मन दुर्बल आहे, अल्पज्ञ आहे, क्षुद्र आहे, संकुचित आहे, मलिन आहे. त्याचप्रमाणे ते अत्यंत स्वार्थी आहे. त्याच्यामुळे त्याला दुसऱ्यांच्या मनाची कल्पना येत नाही. भगवंताच्या बरोबर तादात्म्यता नसल्याने आपले मन देहापर्यंतच राहून देहाच्या सुखाला सुख आणि देहाच्या दुःखाला दुःख अनुभवते. मग हे मन विश्वमनाशी तादात्म्य होण्यासाठी काय उपाय आहे? त्या समुद्राच्या पाण्यासारखे पाणी असायला पाहिजे, तसेच या मनात विश्वमनाची लक्षणे आली पाहिजेत. तेव्हा विश्वमनाशी तादात्म्य होता येते.
विश्वमनाची लक्षणे हवी असतील तर त्यातील पहिले लक्षण म्हणजे जसे विश्वमन भगवंताकडे अभिमुख आहे तसे आपले मन भगवंताकडे अभिमुख व्हायला पाहिजे. संकुचितपणा सोडला पाहिजे, क्षुद्रपणा सोडला पाहिजे, स्वार्थ सोडला पाहिजे व भगवंताकडे अखंड लक्ष असले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याच्या एवढेच शुद्ध व निर्मल असायला पाहिजे. आपले मन विश्वमनाशी तादात्म्य झाले तर ते देहापुरते सीमित न राहता विश्वव्यापी होऊन जाते. त्यामुळे अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानांतो वसुदैव कुटुंबकम असे दिल्लीतील पार्लिमेंटच्या दारावर लिहिलेलं आहे. तेव्हा सत्पुरुष विश्वकुटुंबी होऊन जातात. का तर त्यांचे मन विश्वव्यापी मना एवढेच निर्मल होऊन विश्वव्यापी होऊन जाते. ते कसे तर गंगा नदीच्या कडेला 15-20 फुटावर एक छोटा खड्डा केला तर त्यात पाणी येते. ते पाणी गंगेचे पाणी असते ना, त्यात जर जनावर किंवा माणसाने पाय ठेवला तर ते मलिन होते. तसेच आपले मन मलिन झालेले आहे. आपले मन व्यावहारिक भावनेत ठेवल्यामुळे आपण आपले मनाला व्यावहारिक भावनेत ठेवल्यामुळे जसे त्या खड्ड्यातले पाणी गंगा नदीचे असले तरीसुद्धा घाण होऊन जाते, तसेच आपण त्या विश्वमनाचा एक अंग असलो तरीसुद्धा आपले मन प्रपंचात असल्यामुळे ते घाण झालेले आहे. एक वेळ त्या खड्ड्यातून चॅनल वाट काढून गंगा नदीला जोडले तर त्या खड्ड्यातील घाण पाणी गंगा नदीला जाऊन गंगा नदीतील शुद्ध पाणी खड्ड्यात येते. तेव्हा गंगा नदीचे पाणी व खड्ड्यातील पाणी एकच होईल. तसे आपले मन व विश्वमन एकमेकाशी मिसळले तर एकच होऊन जातात. त्या विश्वमनाशी आपल्या मनाचा संपर्क होण्यासाठी निरंतर विश्वमनाच्या अनुसंधानात राहिले पाहिजे. विश्व म्हणजे भगवंताचे शरीर आहे. त्या शरीरात राहणाऱ्याला विश्वात्मा, परमात्मा, ईश्वर, भगवंत म्हणतात. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. त्या मनाशी संपर्क आला तर आपले मन तेवढेच शुद्ध होऊन त्या नदीच्या कडेला असलेल्या सर्व खड्ड्याशी त्या गंगा नदीच्या मार्फत म्हणजे सर्व अंतःकरणाशी विश्वमनाच्या मार्फत आपला संपर्क येऊन जातो. तेव्हा आपले मन व भगवंताचे मन दोन्ही एकच होऊन जातात. प्रश्न: आपण तिथूनच म्हणणे म्हणजे परमात्म्यापासूनच विलग होऊन आलेलो आहे असं वेदांतात सांगितलेले आहे. याचा अर्थ काय? समाधान: ते निश्चितच आहे. ते कसे तर विमानात वापरले जाणारे पांढरे पेट्रोल असते ना, ते अत्यंत श्रेष्ठ असते आणि त्याच्याहून खालच्या दर्जाचे पेट्रोल वाहनासाठी वापरतात. त्यानंतर डिझेल व नंतर क्रूड ऑइल आणि त्याच्याहून खालच्या पातळीची अनेक तेल असतात. असेच मलिनतेचा अंश जास्त होऊन शेवटी डांबर होते. म्हणजे डांबरसुद्धा पेट्रोलियम प्रोडक्ट असते ना, त्यालासुद्धा आग लावली तर ती लागते ना. तसेच आपले मन मुळातच परमात्म स्वरूपाशी तादात्म्य होऊन परमात्म स्वरूपच होतं. तिथून खाली येत डांबर होऊन राहिले आहे. तेव्हा आपण डांबर असलेल्या क्रूड ऑइल, डांबर असलेल्यापासून क्रूड ऑइल, पेट्रोल, नंतर डिझेल, पेट्रोल, नंतर शुद्ध व्हाईट पेट्रोल होण्यासाठी आपले मन शुद्ध केले पाहिजे. असे होण्यासाठी आपण निरंतरपणे व्हाईट पेट्रोलच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्या भगवंताशी विश्वात्मकाशी संपर्क ठेवल्यामुळे त्या व्हाईट पेट्रोलप्रमाणे आपले मनही विश्वमन होऊन जाईल. शेवटी आपणही तेच होऊन जातो. म्हणजे आपण मूळ स्वरूपात परत येतो. प्रश्न: आपण एक वेळ शुद्ध परमात्म स्वरूप झाल्यानंतर परत खाली घसरणार का? समाधान: मनुष्य म्हणजे ए कॉम्बिनेशन ऑफ माइंड, बॉडी अँड सोल. म्हणजे आत्मा, मन, शरीर यांच्या समुच्चयाला मनुष्य असे म्हणतात. एकीकडे शरीर आणि दुसरीकडे आत्मा असून मध्ये मन असते. सध्याच्या परिस्थितीत काय आहे तर मन देहाकडे अभिमुख होऊन बसला आहे. ते आधी आत्माकडे अभिमुख होऊन आत्मस्वरूप होते, पण ते हळूहळू आत्मस्वरूपाचे अनुसंधान सोडत त्याला विमुख होऊन आत्मरूपाकडे पाठ केल्याने
आत्मरूपाचं विस्मरण होऊन आनंद गमावून बसला आहे. गमावलेला आनंद शोधताना त्याचे एकदा देहाकडे मुख करून देह आणि देहातील इंद्रिय मूलक विषयाच्या संपर्कात आले, तेव्हा मनाला विषयांची रुची लागून चव लागून आपल्या पाठीमागे असलेल्या आत्म्याला ते विसरूनच गेले. मन म्हणजे आरसा असल्यासारखं आहे. त्याच्या देहाचे प्रतिबिंब पडल्यामुळे मी देहच आहे असे समजून देहाला सुखी करण्याचा प्रयत्न करीत देहाला पोसले पाहिजे व ऐशारामात ठेवलं पाहिजे असे त्याला वाटू लागले. देहाला सुखात ठेवण्यासाठी इंद्रियांचे सहकार्य घेऊन त्यांच्या मार्फत त्याने सुख उपभोगायला प्रारंभ केला. म्हणजे आपले मन आत्म्याला गमावून देहाच्या संबंधात येऊन त्या देहालाच सुख ठेवले पाहिजे या धडपडीत देहाचे सुखदुःख स्वतःचे आहे असे अनुभवायला लागले. प्रश्न: असं झाले तर ह्याला काय परिहार आहे? समाधान: याला एकच एक परिहार म्हणजे आपल्या मनाचे मुख भगवंताकडे वळविले पाहिजे. हे सोडून अन्यथा दुसरा कुठलाही उपाय नाही. मनाला सावकाश आत्म्याकडे वळवले तर त्यात आत्म्याचे प्रतिबिंब पडून आत्म्यासारखेच आपले मनसुद्धा सच्चिदानंद स्वरूप होऊन जाते. याला श्री ब्रह्मानंद महाराज म्हणाले, विषयाकार वृत्तीने बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो. पण इथे येणारा प्रश्न म्हणजे एकदा भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याचे विस्मरण होऊन परत देहभावात येण्याची शक्यता आहे का? भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर थोडे दिवस भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. ते गाढ झाल्यानंतर परत इकडे वळणार नाही. त्यामुळेच ब्रह्मविद वरेण्य ब्रह्मविद वरिष्ठ असे म्हणतात. श्री महाराजांना त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई म्हणाले की तुला आता आत्मज्ञान झालेले आहे, पण ते अंगात मुरले पाहिजे. त्यामुळे थोडे दिवस एकांतात राहून ते अंगात मुरू दे. म्हणजे तू त्यानंतर कसल्याही प्रपंचात जरी राहिलास तरी त्यात आसक्त होणार नाहीत. श्री रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला गेले असताना तिकडे ब्राह्मो समाजचे संचालक केशवचंद्र सेन आपल्या शिष्याबरोबर एक तळ्यात स्नान करत होते. श्री रामकृष्णांना पाहून ते वर आले आणि नमस्कार केला. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, या सगळ्यांचे शेपूट पडले नाही, पण या केशवाचे मात्र शेपूट गळून गेले. तेव्हा त्या सगळ्यांना त्याचा अर्थ न कळल्याने त्यांनी श्री रामकृष्णांना विचारले, बेडूक जन्माला आल्यानंतर त्याला शेपूट असते आणि तो पाण्यातच राहतो. पुढे तो बेडूक जसा जसा वाढत जातो तसे तसे त्याचे शेपूट छोटे होत जाऊन शेवटी नाहीसे होते. मग तो बेडूक पाण्यात व जमिनीवरही राहतो. असेच आत्मज्ञान रक्तगत होण्यासाठी अंगात मुरण्यासाठी थोडे दिवस एकांतात राहून त्याचे चिंतन केले पाहिजे. ते एकदा अंगात मुरल्यानंतर प्रपंचात राहिले तरी प्रपंचाची आसक्ती निर्माण होत नाही. या रीतीने आत्मज्ञान झाल्यानंतर थोडे दिवस त्याचे चिंतन केल्यानंतर ते अंगात मुरल्यावर ते घट्ट व शाश्वत होऊन जाते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अनन्य भावनेने प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर्य देवोत. तसेच आपल्याला भगवंताची भक्ती, नामावर प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देवोत असे प्रार्थना करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.